प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे अमरावतीत घडलेल्या 3 मोठ्या घटनांच्या निषेधार्थ शिवसेना शहर प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे। मार्डी रोडवरील गोडे मेडिकल कॉलेज जवळील तलावाला संरक्षण भिंत व कुंपण नसल्याने 18 एप्रिल रोजी 4 मुले बुडून मृत पावली। वारंवार निवेदने देऊनही 2 महिने लोटल्यानंतरही सुरक्षा उपाययोजना आणि मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालेली नाही। 15 फूट रुंद नैसर्गिक नाला बिल्डरने बुजवल्याने 24 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ICU आणि ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी शिरले। जिल्हा शल्य चिकित्सकांनी 2दा पत्र देऊनही मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही। कोणार्क कंपनीच्या विना परवाना व विना फिटनेस गाड्यांमुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून रोगराई वाढत आहे। काम न करता नागरिकांकडून 600 रुपये सक्तीचा स्वच्छता कर वसूल केला जात आहे। तलावाभोवती सुरक्षा उपाय करणे, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, दोषींवर गुन्हे दाखल करणे आणि कचऱ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।